एकदा का तुम्ही म्युच्युअल डिव्होर्सवर सही केली की प्रोसिजरनुसार मिळेल त्या तारखेला तुम्हाला कोर्टात हजर राहावं लागेल। आपल्या बाजूनं त्यात कुठलीही दिरंगाई होता कामा नये। जर तुम्ही कोर्टात यायला टाळाटाळ केली तर ते तुमच्याच अगेन्स्ट जाऊ शकतं। कोर्टात तुम्ही वेळ दवडता आहात असा अर्थ काढला जाऊ शकतो। कोर्टात एकदा तुमचं ऍप्लिकेशन फाईल झालं की 6 महिन्यानंतर तुम्हाला डिवोर्स मिळेल। त्याआधी काउन्सिलिंग सेशन्स होतील तुमच्या समझोता होतोय का हे पाहण्याचा कोर्टाचा एक प्रयत्न असेल। काय झालं? मला कसं तरी होतंय। काय होतंय? जीव असा घाबरत झाल्यासारखं झालंय। ओके, रिलॅक्स रिलॅक्स, तू जरा व्यवस्थित बस। मागे सावकाश। बीपी हाय किंवा लो झालाय का? मी तेच पाहत होतो पण तसं काही नाहीये। डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे। हे बघ, तू तो विचार करू नकोस, आपण पाहूया। तुला अजून मगात सारखंच वाटतंय? काळजी करण्यासारखं काहीच नाही। मला बरं वाटावं म्हणून तू हे सगळं बोलतोयस ना? नाही। मग कशावरनं सांगू शकतोस तू? माझी डॉक्टरी विद्या, नाडी परीक्षा आणि अनुभव। आय सी। मला सांग, तुला जेवून किती वेळ झालाय? 2.5-3 तास। आणि जेवणानंतर तू पुरेसं पाणी प्यायली होतीस? हो। तू डोळे मिटून शांत पडून राहा, आणि जर पुन्हा अस्वस्थ वाटलं तर मला हाक मार। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो, चालेल।
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.